दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC आणि MPSCची तयारी करतात, पण शेवटी अधिकारी किती जण होतात माहिती आहे का? फक्त काही टक्के. मग उरलेल्यांचं काय होतं? आपल्या आजूबाजूला तुम्ही पाहिलं असेल, प्रत्येक दुसरा विद्यार्थी म्हणतो मला IAS किंवा IPS व्हायचं आहे. पण खरंच एक प्रश्न स्वतःला विचारा, ही स्वप्न खरंच तुमची आहेत का, की समाजाने तुमच्यावर लादलेली आहेत? आजच्या काळात UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा खूप पॉप्युलर झाल्या आहेत. याची कारणे काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारी नोकरीची सिक्युरिटी, समाजात मिळणारी प्रतिष्ठा आणि चित्रपटांमध्ये दाखवलेलं ग्लॅमरस लाईफ. हे सगळं बघून अनेक तरुण या फील्डमध्ये येतात. पण इथे एक कठोर सत्य आहे, स्पर्धा खूप जास्त आहे, जागा खूप कमी आहेत आणि सक्सेस रेट खूपच कमी आहे. याचा अर्थ काय? तुम्ही कितीही मेहनत केली तरी सिलेक्शन होईल का नाही याची गॅरंटी नाही. आणि हाच पॉईंट बहुतेक लोक इग्नोर करतात. या प्रवासात विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नाही तर खूप मोठा मेंटल आणि फायनान्शियल प्रेशर सहन करावा लागतो. वर्षानुवर्षे प्रिपरेशन, कोचिंग क्लासेसवर खर्च होणारे पैसे, घरच्यांच्या अपेक्षा आणि स्वतःचा सेल्फ डाऊट. काही वेळा कोचिंग क्लासेससुद्धा विद्यार्थ्यांना फक्त आशा दाखवत राहतात, पण रिॲलिटी स्पष्ट सांगत नाहीत. आणि मग सुरू होतो एक सायलेंट स्ट्रगल. जेव्हा 2-3 वर्ष तयारी करूनही सिलेक्शन होत नाही, तेव्हा काय होतं? आत्मविश्वास कमी होतो, करिअर थांबतं, डिप्रेशनसुद्धा येऊ शकतं आणि सर्वात मोठी गोष्ट, वेळ निघून गेलेला असतो. ही गोष्ट कोणी ओपनली बोलत नाही, पण हजारो विद्यार्थ्यांची हीच रिॲलिटी आहे सध्या. म्हणूनच UPSC किंवा MPSCची तयारी करताना एक खूप गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे प्लॅन बी. प्लॅन बी म्हणजे हार मानणं नाही तर स्वतःला सुरक्षित ठेवणं आहे. स्किल डेव्हलपमेंट करा, साईड करिअर ऑप्शन ठेवा, जॉब किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करा. कारण आयुष्य फक्त एका परीक्षेपुरतं मर्यादित नसतं. स्पर्धा परीक्षांकडे बघताना आपण इमोशनल न होता प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे. स्वतःची क्षमता ओळखा, वेळेचं प्लॅनिंग करा आणि रिॲलिटी ॲक्सेप्ट करा. स्वप्न बघा पण डोळे उघडे ठेवून. नेहमी लक्षात ठेवा, UPSC किंवा MPSC हे आयुष्याचं अंतिम डेस्टिनेशन नाही, तो फक्त एक मार्ग आहे. यश मिळालं तर खूप छान, नाही मिळालं तरी आयुष्य संपत नाही. योग्य प्लॅनिंग आणि माइंडसेट असेल तर तुम्ही कुठेही यशस्वी होऊ शकता. जर तुम्हाला अशा प्रॅक्टिकल आणि रिअल लाईफ टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रासोबत व फॅमिलीसोबत, कारण कदाचित हा व्हिडिओ कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. धन्यवाद.